आता 1 वर्ष हे सर्व पण तुम्हाला सोडायचं आहे. 1 वर्ष जगाला विसरून जा. थिंक फॉर युअर सेल्फ. हा तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट आहे. आपण काय म्हणतो माझ्याकडे टाइम नाही. टाइम कोणाच्याच कडे नसतो बेटा, टाइम काढावा लागतो. दुसरी गोष्ट, आपला जो ऍटिट्यूड आहे तो चेंज करा, थोडासा ब्रॉड व्हा. आता जेवढं जास्त आपल्याला स्वतःला टाइम देता येईल, जेवढा स्टडी करता येईल तेवढा करा. खरं म्हणजे तर हा जो मला बोलण्याची जी संधी मिळाली आहे ती फक्त प्रवेशाबद्दल बोलण्याची संधी आहे, पण मी जे तुम्हाला बोलतोय ती खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी यू आर द फ्युचर ऑफ चोपडा. तुम्ही चोपडाचे भविष्य आहात, आमच्या समोरच आहात. आणि तुमच्यापैकीच भरपूर विद्यार्थी डॉक्टर्स बनतील आणि भरपूर IITians बनतील. तुमच्या मनामध्ये 0.1% पण शंका नको की मी हे करू शकत नाही. ह्या जर्नीमध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला अप्स अँड डाऊन्स येतील, फील येईल की मला तर हा प्रश्न बनत नाहीये, माझं तर हे होत नाहीये. कूल राहायचं आणि आपले डाऊट्स क्लिअर करायचे. ज्या त्या विषयाचे ज्या त्या शिक्षकांकडे डाऊट्स क्लिअर करत राहा. घाबरायचं नाही. वी आर विथ यू. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमची प्रॅक्टिसच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. किती इथे अभ्यास केला, क्लास अटेंड केल्यानंतर इक्वली तुम्हाला घरी पण टाइम द्यावा लागणार आहे. असं नाही मी क्लास झाला की मग बॅग फेकला, मी थकलोय, खूप आराम करतोय. आता आराम हराम आहे. त्यासाठी कॉन्सन्ट्रेट करा आपल्या फ्युचरवर. एम डिसाईड करा आणि त्याला अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ते करा. आणि काय करता येईल म्हणजे मेहनतच करता येईल. मॅथ्स विषयाबद्दल एक सांगायचं आहे की मॅथ्स प्रॅक्टिस केल्यानेच चांगला होतो. आणि मॅथ्स काय, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायो तो तेच आहे. प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट. सायकल चालवता तुम्ही सर्व, तुमच्यापैकी हात सोडून सायकल चालवणार असतील काही, की हात सोडल्यावर पण ते पडत नाही. दॅट इज अ प्रॅक्टिस. तो कॉन्फिडन्स आहे ना तुमचा.